स्वामी समर्थांनी पिशवी दिली आणि एका गरीब भक्ताची गरिबी कायमची दूर झाली। ही अद्भुत कथा शेवटपर्यंत नक्की पहा। मंगळवेढा नगरीत बसप्पा तेली नावाचा एक साधा भोळा भक्त राहत होता। तो अत्यंत गरीब होता, पण मनाने फार श्रीमंत होता। त्याच्या तोंडात सतत परमेश्वराचे नामस्मरण असायचे। एके दिवशी तो जंगलाच्या दिशेने गेला आणि त्याला एक अद्भुत दृश्य दिसले। जमिनीवर काटे पसरलेले होते आणि त्या काट्यांवर एक दिव्य पुरुष शांतपणे विसावले होते। ते म्हणजे स्वामी समर्थ होते। हे पाहून बसप्पा थरारला। तो धावत जाऊन त्यांच्या चरणी पडला। स्वामी, तुम्हीच माझे दैवत आहात। त्याने स्वामींच्या पायाला स्पर्श केला आणि त्या क्षणात त्याच्या अंतःकरणात प्रकाश पसरला। त्याला जणू ज्ञानप्राप्ती झाली। त्या दिवसापासून तो स्वामींची सेवा करू लागला। स्वामी जिकडे जातील तिकडे तो त्यांच्या मागे जाऊ लागला। घरी परतल्यावर त्याची पत्नी त्याला रागवायची, स्वामींच्या नादी लागू नका, आपला संसार बघा। पण बसप्पा शांत राहायचा। एकदा स्वामी थांबले। ते म्हणाले, बसप्पा, तू कामधंदा सोडून माझ्या मागे काय येतोस? तुझी पत्नी मोलमजुरी करून 2 वेळचे अन्न आणते। बसप्पा नम्रपणे म्हणाला, स्वामी, मला तुमच्या चरणीच राहायचे आहे, मला दूर करू नका। स्वामी हलकेसे हसले, चल तर, पण भिवू नकोस। ते दोघे एका मोठ्या झाडाखाली गेले आणि तिथे असंख्य नाग वेटोळे घालून बसले होते। बसप्पा क्षणभर दचकला, पण स्वामी म्हणाले, यातील एक नाग घे आणि घरी घेऊन जा। बसप्पाने धैर्य एकवटले। त्याने एक नाग पकडून पिशवीत ठेवला। तो घरी गेला। पत्नी घाबरून म्हणाली, हे काय आणलेत? बसप्पाने पिशवी उघडली आणि आश्चर्य, त्या पिशवीत सोन्याचा नाग चमकत होता। पत्नी थक्क झाली। तिने हात जोडले, स्वामी, मला माफ करा। त्या दिवसापासून त्यांचा संसार सुखाने भरून गेला। स्वामींच्या कृपेने गरिबी दूर झाली आणि बसप्पाचा विश्वास आणखी दृढ झाला। तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांचे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।